जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे सरपंच व तत्कालीन सचिव यांनी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याने येथील उपसरपंच रोशन शामराव शिवणकर यांनी चक्क उपोषणाचा मार्ग अवलंबला होता। त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे। चक्क 18 जुलै रोजी संपूर्ण अहवालासह दुपारी 2 वाजता सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय सौंदड येथे उपस्थित राहण्याचे आदेश मिळताच सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांची तारांबळ उडाली। उपसरपंच शिवणकर यांनी तुर्तास ग्रामपंचायत परिसरात उपोषणास बसण्याची तयारी थांबवली असली तरी 20 जुलैला विश्रामगृह सौंदड येथे पत्र परिषद घेऊन सरपंच आणि तत्कालीन सचिव यांना चौकशीमध्ये दोषींना दाखविता वरवर चौकशी करून शासकीय निधीच्या अफरातफर प्रकरणातून वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान बडोले, कैलाश इरले, शुभम जनबंधू व ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। अधिकाऱ्यांना 1 आठवड्याच्या मुदत देत आहोत। 1 आठवड्यात जर त्यांची कारवाई झाली नाही तर जो म्हणजे भ्रष्टाचारी जो सरपंच आहे त्याच्यावर जर कारवाई त्या संबंधात झाली नाही, गैरव्यवहारासंबंधित, तर ह्या दोन्ही मुद्द्यावरती आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषणावरती बसू। सरपंच ग्रामपंचायत सौंदड, पंचायत समिती सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया। आपल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी सरपंच हर्ष मोदी आणि तत्कालीन भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमारजी पटले यांनी जवळपास 60 लाखापेक्षा जास्त शासकीय निधीचा गैरपद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांचा भ्रष्टाचार उघड व्हावा व त्यांची जे सत्यता आहे ते जनतेला कळावी, तसेच शासनाला पण कळावी, याकरिता आम्ही लढा सुरू केलेला आहे। ह्या लढ्याची संपूर्ण माहिती आपणापर्यंत यावी म्हणून आजच्या या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। या ठिकाणी दुसरा आमचा एक मुद्दा होता की सौंदडचे जे भ्रष्टाचारी सरपंच आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे। त्या ठिकाणी ती अतिक्रमित झालेली जागा मोकळी करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपोषणाच्या तयारीत होतो, परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याने जो 21 जुलै 2025ला बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार होता त्याला आम्ही स्थगिती दिली असून जर 30 जुलै 2025 पर्यंत कारवाई पूर्ण होऊन अहवाल आम्हाला मिळाला नाही तर आम्ही ऑगस्ट 2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण सुरू करणार आहोत। सरपंचाला कोणी राजकीय नेत्याचा हा आशीर्वाद असेल का या संदर्भात? 100% राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ह्या भ्रष्टाचार व अतिक्रमण ह्या दोन्ही प्रकरणात सरपंचाच्या बाजूने अधिकारी कुठेतरी झुकत आहेत आणि जे होणारी कारवाई आहे ते थांबत आहे। म्हणजे असली कुठली ठोर कारवाई होत नाही आहे? हां, पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे आमचा हा लढा जवळपास 1 वर्ष होत आहे। नियमानुसार तर 30 दिवसात ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल यायला पाहिजे होता, परंतु आम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागली। तरीसुद्धा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे आम्हाला बेमुदत आमरण उपोषणाच्या लढ्याला सामोरं जावं लागत आहे। तुम्ही किती दिवस झाले तक्रार करून आणि त्यांची काय प्रतिक्रिया होत्या? आमची तक्रार जवळपास ऑक्टोबर 2024ला आम्ही रितसर केली आणि अगोदर चौकशी संबंधात BDO साहेबांना तर जवळपास 2 वर्ष झाले यांना तक्रार आम्ही देत आहोत, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई
BDO साहेब करत नसल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे ऑक्टोबर 2024ला पहिली तक्रार केली होती. म्हणजे अधिकारी कुठेतरी पाठबळ दिल्याचं तुमचं म्हणणं आहे? 100% अधिकारी ह्या दोन्ही भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी मदत करत आहे. ठीक.